लातूरमध्ये सुद्धा एका मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं होतं, परंतु अॅट्रॉसिटी कायद्याला समर्थन देण्यासाठी त्याची योग्य अंमलबजावणी काढण्याच्या समर्थनार्थ हा मोर्चा आयोजित करण्यात आलेला होता आणि लातूरमधल्या मोर्चामध्ये दलित बांधव सहभागी झाले होते। शहरातील आंबेडकर चौकातून या मोर्चाला सुरुवात झाली। त्यानंतर शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार घालण्यात आला। अत्यंत शांतपणे हा मोर्चा निघाला। अॅट्रॉसिटी कायद्याची कडक अंमलबजावणी करावी, त्याचे खटले तातडीने निकालात काढावेत, विशेष न्यायालयाची स्थापना व्हावी, कोपर्डी बलात्कार प्रकरणातल्या आरोपींना फाशी द्यावी, मुस्लिमांना नोकरी आणि शिक्षणात आरक्षण द्यावं, अशा मागण्या या मोर्चेकऱ्यांनी केल्या। शिवाय गोरक्षणाच्या नावाखाली दलित आणि मुस्लिमांवरती होत असलेला अन्याय तातडीने थांबवावा अशी मागणी सुद्धा यावेळी करण्यात आली। मोर्चामध्ये प्रमुख मागणी ही आहे की अॅट्रॉसिटी कायद्याची कडक अंमलबजावणी व्हावी व तसेच मुस्लिम समाज अतिशय वंचित शोषित आहे, त्या समाजाला सुद्धा आरक्षण मिळावं। जे गेल्या शासनाने 5% आरक्षण घोषित केलं होतं त्या आरक्षणाची अंमलबजावणी व्हावी व मुस्लिम बांधवांना सुद्धा आरक्षण मिळावं व तसेच कोपर्डी प्रकरणातील जे काही आरोपी आहेत त्या आरोपींना फाशीचीच शिक्षा व्हावी। आमचा हा मोर्चा मराठा समाज या इतर कोणत्या समाजाच्या विरोधात नसून किंवा प्रतिमोर्चा नसून हा मोर्चा व्हीएस पॅंथरच्या न्याय हक्काच्या मागण्यासाठी आयोजित केलेला हा मोर्चा शांततेतपणे आंबेडकर चौक ते कलेक्टर ऑफिस या ठिकाणी शांततेत विसर्जित झालेला आहे।